महाडमध्ये ठाकरे गटाला जोरदार धक्का. जुई देवलेवाडीतील नागरिकांनी घेतला शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश. आमदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत केला शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश. मराठ्यांना आरक्षण देत असताना कुणबी समाजाने घाबरण्याचे कारण नाही. सरकार मराठ्यांना वेगळं आरक्षण देण्याच्या तयारीत. आमदार भरतशेठ गोगावले. येत्या 3 दिवसीय अधिवेशनात मतदारसंघातील एकही काम शिल्लक राहणार नाही. कावला करकरून ढाक मोडत नाही. चौकार हा मारणारच. आमदार भरतशेठ गोगावले. 10 वर्षात विकास कामांच्या पाट्यांवरती एकमेव नाव ते म्हणजे भरतशेठ गोगावले. ॲडव्होकेट राजेश देवळे. खाडीपट्टा हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता, मात्र तो आता शिवसेनेचा बालेकिल्ला झाला आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत. शिवसेना उपनेते तथा पक्षप्रतोद महाड पोलादपूर माणगावचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात प्रवेशकर्त्यांची रांग लागली असून आज दिनांक 18 फेब्रुवारी रोजी या मतदारसंघात एकाच दिवशी 4 पक्षप्रवेश घेऊन विरोधकांचं नामोहरण केल्याचे चित्र पाहायला मिळते. माणगाव तालुक्यातील 3 पक्षप्रवेशांनंतर आमदार भरतशेठ गोगावले यांनी ठाकरे गटाला खाडीपट्ट्यात जोरदार धक्का दिला असून पूर्वपार शिवसेनेत मात्र पक्षाची विभागणी झाल्यानंतर ठाकरे गटात राहिलेले खाडीपट्ट्यातील जुई गावच्या शेकडो देवळेकर बंधूंनी आणि सहकाऱ्यांनी आमदार भरतशेठ गोगावले यांच्या विकासकामाचा झंझावत पाहून पुन्हा शिवसेना पक्षात प्रवेश केले. या पक्षप्रवेशावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख विजयप्पा सावंत, शिवसेना विधानसभा संपर्क प्रमुख राजेश देशमुख, शिवसेना विधानसभा संघटक एकनाथ सुकुम, शिवसेना महाड तालुका प्रमुख सुरेश महाडिक, महाड तालुका संघटक इक्बाल शेठ चांगदले, माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत, माजी उपसभापती सोहेबभाई पाचकर, शिवसेना महिला आघाडी विधानसभा संघटिका प्रेरणाताई सावंत, खाडीपट्टा विभाग प्रमुख कृष्णा सुकुम, लोहरतोडील सरपंच उमेर खान देशमुख इत्यादी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या पक्षप्रवेशावेळी आमदार भरतशेठ गोगावले यांच्या शुभ हस्ते जुई गाव ते देवळेवाडीपर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी बोलत असताना आमदार भरतशेठ गोगावले यांनी माझ्या मतदारसंघात एकही गाववाडी विकासापासून वंचित नाही. जर एखादं काम शिल्लक राहिलं असेल तर येत्या अधिवेशनात मार्गी लावणार असल्याचे अभिवचन आमदार भरतशेठ गोगावले यांनी देत 20 तारखेला होणाऱ्या मराठा आरक्षणाच्या संदर्भात एकदिवसीय अधिवेशनात मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल, मात्र यात कुणबी समाजावर कोणताही परिणाम होणार नाही असे देखील आमदार भरतशेठ गोगावले यांनी सांगत विरोधकांचा समाचार घेत या मतदारसंघात एकही रुपयाचे काम विरोधकांनी केले नाही, मात्र आमच्या विरोधात अपप्रचार करत आहेत. त्यांना एकच सांगू इच्छितो, कावळा करून ढाक मोडत नाही. आम्ही विकासाच्या जोरावर चौकारा मारणारच असा टोळा आमदार भरतशेठ गोगावले यांनी विरोधकांना लगावला आहे. तर यावेळी बोलत असताना माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत यांनी सांगितले की आजपर्यंत महाड तालुक्यातील खाडीपट्ट्यात काँग्रेस पक्षाचे वर्चस्व होते, मात्र गेल्या काही महिन्यात या खाडीपट्ट्यात शिवसेनेने अनेक पक्षप्रवेश करून घेतले. त्यामुळे खाडीपट्टा आता काँग्रेसचा बालेकिल्ला नसून शिवसेनेचा बालेकिल्ला झाला आहे. त्यामुळे येत्या काळात खाडीपट्ट्यातून शिवसेनेला भरघोस मतदान होईल असा विश्वास जितेंद्र सावंत यांनी दिलाय. तर पक्षप्रवेश करते ॲडव्होकेट राजेश देवळे यांनी बोलत असताना ठाकरे गटावरती गंभीर आरोप करत गेल्या 1.5 वर्षात ठाकरे गटाचा एकही पदाधिकारी आमच्याकडे फिरकला नाही. आज जो आमच्या विभागात विकास कामांचा धडाका आहे, हा संपूर्ण धडाका आमदार भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून असून प्रत्येक विकसित पाठीवरती आमदार भरतशेठ गोगावले यांचेच नाव पाहायला मिळत आहे. त्यामुळे आम्ही देवळे बंधू आणि सहकारी तसेच ग्रामस्थ, मुंबई मंडळ आणि इतर ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिवसेनेत जाहीर प्रवेश करत असून पुढील काळात आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास करून घेणार असल्याचे सांगितले आहे. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड. मराठी मनाचे माननीय हिंदू सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो. महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि आज तुम्ही सगळी मंडळी जे काही पक्षप्रवेश करणार आहात त्याबद्दल तुमचं मनापासून पहिलं सहर्ष स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो. म्हणजे थोडीशी घाई आहे मला, आता हा 4था प्रवेश आहे आणि तिकडून परत आम्हाला पुण्याला जायचं आहे. पुण्यावर परत रात्री येऊन उद्या शिवजयंतीचे कार्यक्रम परत मुंबईला जायचं आहे आणि परवा आमचं 1 दिवसाचं अधिवेशन आहे मराठ्यांचं आरक्षण. मराठ्यांचं आरक्षण आहे म्हणून कुणबी समाजाने कोणी घाबरायचं कारण नाही, हा आमचा शब्द आहे मुख्यमंत्र्यांच्या वतीने. कारण मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, कोणाच्याही दुसऱ्याच्या आरक्षणाला धक्का न लावता
आम्हाला मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे, ते कायद्यात बसणार. कायद्यात उद्या कोण कोर्टात कचेरीत सुप्रीम गेलं तर ते टिकायला पाहिजे. आणि त्याची 1 दिवसाचं अधिवेशन परवा मुंबईला आहे, त्यासाठी आम्ही येतोय. आणि आपल्याला चौकार मारायचा 4थ्या वेळेला, त्यासाठी अधिवेशनाचं कारण आहे. परत 3 दिवसाचं अधिवेशन आहे. त्या अधिवेशनामध्ये राहिली सायलेली सगळी कामं जवळजवळ निपटायचा आमचा प्रयत्न चालू आहे. तर म्हणजे असो फार वेळ घेणार नाही, कारण मला मुळात घाई आहे. आपले वकील राजू देवळ्याने, तुम्ही सगळे सहकारी मंडळी, मुंबई पासून इथपासून मुंबई मंडळीचे अध्यक्ष असतील, इथले असतील, महिला भगिनी, या सगळ्या मंडळींना मनापासून धन्यवाद देतो. या जुई गावाशी हा पूर्वीपासून असणारा संघटनेचा संबंध, ते काय कोणी वेगळं सांगायला पाहिजे अशातला भाग नाही आहे. परंतु काही मधल्या काळात थोडं फितर झालं, हरकत नाही. आम्ही कामाचा मोबदला मागतोय. आम्ही आयतं येऊन पिठावर रेगोट्या मारणारी मंडळी नाही आहे. आम्ही काम करू तर मोबदला द्या, नाहीतर आम्हाला मोबदला नको. म्हणजे एकही काम विरोधकांनी आम्हाला दाखवावं. या 2.5 वर्षामध्ये बाबा हे काम आम्ही 5 लाख रुपयाचं आणलंय असं मला एखादं उदाहरण दाखवा पूर्ण या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये. त्यांना काय अधिकार आहे? जे काय आता राहिले घरी बिरी बसले इकडे तिकडं, त्यांना सांगा की उद्या पाण्याची योजना झाली एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून, शिवसेनेच्या माध्यमातून. उद्या तुमचे काय अंतर्गतलं काम असेल ते आम्ही करून देतोय. उद्या मेन रस्ता हा संपूर्णच करतोय. रखडला होता, परत टेंडर झाला तर त्या कामाला सुरुवात होईल. म्हणजे या सगळ्या गोष्टीमध्ये. आणि 110 कोटीचा ब्रिज, 12 कोटीचा काय खाऊ झाला का? ते का आताची मागणी आहे का? दासगावला जो आपण 112 कोटीचा ब्रिज करतोय, ठीक आहे बाबा, परवा मागणी झाली ना, आज आम्ही मंजूर केलाय. गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी. कित्येक सत्ताधारी लोक येऊन गेली, कित्येक मुख्यमंत्री झाले, का त्यांना देता आलं नाही आम्हाला नाही. पण आपल्या मुख्यमंत्र्यांना आम्ही सांगितलं आणि तो ब्रिज मंजूर झालाय. त्याचं टेंडर आता होत आहे. त्याच्या कामालाही सुरुवात करायची आमची प्रयत्न चालू आहे. आणि ह्या ब्रिज 1 ते 1.25 वर्षामध्ये आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करतो. कोणी आमचा नाम नाही करायचा. कारण आज तुम्ही पाहिलं असेल बाजूला सोनगरचा रस्ता झाला, खैऱ्याचं सामाजिक सभागृह झालं, रस्ता झाला, बौद्धविहाराचं काम चालू आहे. तिकडं गुमेंडीचं आहे, तिथं ते अब्दुलचं गावाचं नाव काय उभट आयचं करतोय. सगळे आदिष्टापर्यंत रस्ता घेऊन गेलो आपण. त्या इकडून आता भेलोशी मार्गे तो कुडूक पर्यंत रस्ता आपण पोहोचवतोय. तुडील फाट्यापासून आपण पलीकडे गेलो मुंगुर्शी पर्यंत, तो आपण तिकडे गेलो. आजेचा रस्ता आपण गावापर्यंत नेला. आजेचा असा गाव नाही आपल्या चुंबाके धनगरवाडीचा आता आपण रस्ता नेतोय. इथला आपलं हे काय जुई बोलला गटार काय केलं, ते संरक्षण भिंत गटार केली. अजूनही आपण तिथं काम करतोय. त्यामध्ये केंबुर्लीचं बौद्ध नाही कुंबळे ना, कुंबळ्याचं बौद्धविहार आपण आता मंजूर केले. रस्त्याचं काम आपण चालू करतोय. तर म्हणजे कामं आम्हाला मोजता येणार नाही. परंतु तुम्ही प्रामाणिक राहा. तुमचा कुठलाही प्रसंग असेल त्यावेळेला आम्ही आहोत. हे सगळे व्यासपीठ असले सगळी म्हणजे त्यामध्ये काळजी करायचं कारण नाही. नुसतं विकास काम करून आम्ही थांबत नाही आहे. एखाद्या माझ्या गोरगरीब कार्यकर्त्याची गाय मेली, बैल मेला, रेडा मेला, म्हैस मेली, एखाद्याचं हॉस्पिटलचं काम आहे, काही असू द्या, त्याला आम्ही उभे आहोत. सुक्या हाताने कधी कावळा हातायचा नसतो, लक्षात आलं का? आणि कावळा काढून कधी ढाक पण मोडत नाही आहे. सांगून टाका आमच्या त्या विरोधकांना. पण म्हणजे असो, तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. सगळे या जुई गावामध्ये या रस्त्याचं भूमिपूजन आणि आमच्या जुई गाव देवले भावकी कुलस्वामिनी सेवा मंडळ यांचा हा शिवसेना पक्षामध्ये उभाटा गटातून जाहीर पक्ष प्रवेश झालेला आहे. तशी मुळात ही मंडळी आमची शिवसेनेचीच होती, परंतु मधल्या कालामध्ये थोडंसं मीच 2 गट पडल्यामुळे काही मंडळींचा निर्णय झाला नव्हता. तर त्यांच्या प्रेशर खाली म्हणा का मिटिंगी होऊन ते तिकडं राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. परंतु त्यांना वाटलं की आपण कुठंतरी चूक करतोय. ती त्यांना दिसून आली की आज ह्या खाडीपट्ट्यामध्ये कुठला गाव वाडी वस्ती नाही की तिथे सन्माननीय आमदार भरतशेठ गोगावले साहेबांच्या नेतृत्वाखाली विकास झाला नाही. आणि ते त्यांना जाणवलं. आणि एवढा सन्माननीय आमदार भरतशेठ गोगावले साहेबांसारखी व्यक्तीला बाजूला ठेवून कुठंतरी आम्ही भरकटतोय असं त्यांना जाणवलं. आणि आज त्यांनी तो निर्णय घेतला आणि ह्या जुई गावामध्ये देवले भावकीनी
पूर्ण त्याच्यात 1-2 लोक राहिलेत, परंतु सर्व बाकी लोकांनी मुंबईपासून महिला मंडळपासून ग्रामस्थ देवले भावकींनी पूर्ण ह्या शिवसेना पक्षात सन्माननीय आमदार भरतशेठ गोगावले साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश केलेला आहे। आणि आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे ह्या खाडीपट्ट्यामध्ये कुठला गाव आणि वस्ती अशी राहिली नाही काय। सन्माननीय आमदार भरतशेठ गोगावलेच्या साहेबांच्या नेतृत्वाखाली विकास तर होतच आहे, परंतु ती विकास पाहता असणारी जी काँग्रेसमधून गेलेली उभाटा गटात असो किंवा काँग्रेसमध्ये मुळात काँग्रेसमधली असणारी मंडळी असो, यांचा जवळजवळ मला वाटतं हा 8वा ते 10वा ह्या वर्षामध्ये पक्षप्रवेश झालेला आहे। अजून आमचे 3 ते 4 पक्षप्रवेश मोठे वेटिंगला आहेत। पलीकडे एक 200-250 मताचा एक 29 तारखेला प्रवेश आहे। त्याच्यानंतर अजून आमच्या संपर्कात बरीचशी मंडळी आहेत। आता मगाशी सांगितल्याप्रमाणे हा खाडीपट्टा एक काँग्रेसचा बालेकिल्ला होता, परंतु आज सन्माननीय आमदार भरतशेठ गोगावले साहेबांच्या नेतृत्वाखाली हा शिवसेनेचा बालेकिल्ला झालेला आहे। त्यामुळं आजची ह्या आलेल्या मंडळींचं आम्ही स्वागत केलेलं आहे आणि त्यांना समजलं आहे की ह्या भागात ह्या महाड तालुक्यातलं नेतृत्व आमदार भरतशेठ गोगावले साहेबच विकास करू शकतात हे सर्वांना जाणीव झाल्यामुळं या मंडळींनी पुन्हा शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। त्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद देतो। गेले अनेक वर्ष जर या गावचा आपण इतिहास पाहिलात तर कुलस्वामिनी सेवा मंडळ जुई हे सातत्याने गेली 30 वर्ष हे शिवसेनेच्या पाठीशी त्या ठिकाणी खंबीरपणे नेतृत्व करत होते। या ठिकाणी प्रभाकर मोरे आमदार असताना देखील ही मंडळी या ठिकाणी शिवसेनेमध्ये कार्यरत होती। त्यानंतर या मतदारसंघामध्ये 2009 पासूनचा इतिहास बघितलात तर सन्माननीय आमदार साहेबांनी सतत 3 वर्ष 3 टर्म या ठिकाणी आमदारपद भूषवलेलं आहे आणि त्यांच्या पाठीशी देखील ही सगळी मंडळी आमची कुलस्वामिनी सेवा मंडळ आणि देवळे बंधू व सहकारी ही सगळी लोक आम्ही भरतशेठच्या पाठीशी होती। परंतु मध्यावधीच्या काळामध्ये ज्या काही घटना ह्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडल्या त्या घटनेचा इतिहास बघता आपण या ठिकाणी जर पाहिलं तर जुईमध्ये जे काय थोडेसे बदल या ठिकाणी घडत होते त्यानुसार आमची मंडळी ही सातत्याने या शिवसेनेच्या पाठीशी ज्या पद्धतीने होती, परंतु आज या ठिकाणी हा बदल घडल्याच्या नंतर उभाटामध्ये आमची लोक ही ज्या आहेत त्या ठिकाणी स्थिर राहिली, परंतु 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण त्यांच्यावर राहत असताना देखील या ठिकाणी आम्हाला जाणवलं की ह्या मतदारसंघाचा विकास असेल, या गावाचा विकास असेल, या विभागाचा विकास असेल, हा विकास फक्त माननीय आमदार भरतशेठजी गोगावले हेच करू शकतात। कारण 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही बघितलं तर कोणीही या मतदारसंघातला कोणताही उद्धव ठाकरे या गटातला कोणताही ठळक असा पदाधिकारी किंवा त्यांच्या गटातील कार्यकर्ता हा आमच्या कोणत्याही पद्धतीने संपर्कात आला नाही आणि 1.5 वर्ष ह्या गावाचा जो काही विकास काम या ठिकाणी खुंटलेला होता तो विकास काम आम्ही पुढे नेण्याचं काम या ठिकाणी या प्रवेशाच्या माध्यमातून करत आहोत। सन्माननीय आमदार साहेबांनी या ठिकाणी आम्हाला या प्रवेशाच्या माध्यमातून आमच्या ह्या जुई मराठाळीला जोड रस्ता जो आहे डांबरीकरणाचा तो या ठिकाणी आम्हाला ह्या भूमिपूजनच्या माध्यमातून या ठिकाणी दिलेला आहे। त्याचबरोबर ज्या का अंतर्गत सिमेंट कॉन्क्रीटच्या गल्ल्या या ठिकाणी आमच्या राहिलेल्या आहेत त्या कामांना देखील त्यांनी या ठिकाणी येऊन शाश्वती दिलेली आहे। असा बराचसा विकास काम हा या गावामध्ये जर आपण पाहिला, स्मशानभूमी असेल, पिकअप शेड असेल, बसस्टॉप असेल किंवा रस्ते असतील किंवा जे काय पाण्याच्या ज्या काही योजना असतील या ठिकाणी जर का आपण तुम्ही 10 वर्षाच्या कालावधीमध्ये बघितलात तर फक्त एकमेव नाव तुम्हाला दिसेल या ठिकाणी ज्या काही विकास कामांच्या पाट्या त्या विकास कामांच्या पाट्यांवरती फक्त भरतशेठचंच नाव दिसेल आणि मग कुठंतरी आम्ही त्या ठिकाणी भरतशेठच्या पाठीशी जाण्याचा हा निर्णय घेतलेला। परंतु हा निर्णय होत असताना आम्हाला या ठिकाणी थोडासा संघर्ष आमच्याच लोकांजवळ करावा लागला, परंतु हा संघर्ष डावलून पुन्हा एकदा आम्ही ह्या पक्षाच्या एकनिष्ठ राहून ह्या विचारधारेला या ठिकाणी आम्ही स्वीकारलेला आहे। धन्यवाद।